नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 12. फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द एचसीएफ मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे 25 आणि 40. आता 25 आणि 40 यांचे आपल्याला काय प्राइम फॅक्टर मेथडने काय करायचे आहे, फॅक्टर पाडायचे आहे. आता 25 लिहून घेतला आणि 5 ने युनिट प्लेसला 5 आहे म्हणून याला डिवाइड कशाने होईल, 5 ने. 5 चा 25 बरोबर. 5 नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये 5 1 जा 5, ही 5 चे फॅक्टर झाले. 1 आला तिथे आपल्याला हे स्टॉप करायचं आहे. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये 40 चे फॅक्टर पाडायचे. 25 चे झाले, आता 40 चे आपल्याला फॅक्टर पाडायचे आहे. 40 ला कशाने, युनिट प्लेसला 0 0 2 4 6 8 हे नंबर्स युनिट प्लेसला असतील. युनिट प्लेस म्हणजे ही प्लेस. ओके, युनिट प्लेसला असतील तर त्याला डिवाइड कशाने होते, 2 ने हे होत असते. मग 2 2 जा 4 2 0 जा 0. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये युनिट प्लेसला किती आहे, 0 आहे. ओके, म्हणजे 2 ने डिवाइड होऊ शकतं. म्हणजे 2 1 जा 2 2 0 जा 0. नेक्स्ट स्टेपमध्ये युनिट प्लेसला परत 0 आहे, मग 2 ने डिवाइड होऊ शकतं. 2 5 जा 10 5 1 जा 5. हे झाले आपले फॅक्टर पाडून. नंतर फॅक्टर पाडल्यानंतर पहिल्यांदा काय आपला 25 नंबर इथे ॲज इट इज लिहून घ्यायचा आहे. इज इक्वल टू हे फॅक्टर आपले पडले ते 5 5 5 मल्टिप्लाय बाय 5 च्या फॉर्मॅटमध्ये लिहून घ्यायचं आहे. नंतर 40 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 5 इथं ॲज इट इज लिहून घेतले बरोबर. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं, ह्या दोघांमध्ये 25 आणि 40 यांची फॅक्टर पाडलेले आहे आपण प्राइम फॅक्टर मेथडने. याला कोणती मेथड म्हणतात, प्राइम फॅक्टर मेथड. यामध्ये कॉमन कोणकोणते आहे हे बघा. आता याच्यामध्ये किती आहे, 5 आणि 5 हे दोन नंबर्स काय झाले, कॉमन झालेले आहे बरोबर. हे कॉमन झालेले आहे ते काय माहिती. आणि दुसरा नंबर कोणता आहे का, 5 आहे का, याच्यामध्ये डबल रिपीट नाही आहे म्हणून, आणि याच्यामध्ये पण 2 नाही आहे. द कॉमन फॅक्टर 5 ऑकर्स वन्स इन बोथ नंबर. एकदा वन्स म्हणजे काय, एकदाच हे काय बोथ नंबरमध्ये काय झालेले आहे, आलेले आहे, कॉमन आलेले आहे. म्हणजे देअरफॉर एचसीएफ इज इक्वल टू 5. हे सेंटेन्स नाही लिहिलं तरी चालेल, डायरेक्ट तुम्ही देअरफॉर एचसीएफ इज इक्वल टू 5 लिहिलं तरी चालेल. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे सेकंड 56 and 32. आता 56 चे प्राइम फॅक्टर पाडताना युनिट प्लेसला किती आहे, 6 आहे म्हणजे 2 ने डिवाइड होऊ शकते बरोबर. 2 2 जा 4 1 रिमेनिंग 2 8 जा 16. युनिट प्लेसला 8 आहे, 2 ने डिवाइड होऊ शकते. 2 1 जा 2 आणि 2 4 जा 8. ओके, नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये युनिट प्लेसला 4 आहे, 2 ने डिवाइड होऊ शकतं. 2 7 जा 14 7 1 जा 7. नेक्स्ट युनिट प्लेसला 2 आहे, 2 ने डिवाइड होऊ शकतं. 2 1 जा 2 1 3 - 2 1 रिमेनिंग राहतो. 12 झाले इथे. 2 6 जा 12. युनिट प्लेसला 6 आहे, 2 ने डिवाइड होऊ शकतं. 2 8 जा 16 8 आहे. 2 4 जा 8 2 2 जा 4 2 1 जा 2. ओके, हे कळालं तुम्हाला फॅक्टर कसे पाडलेले. नेक्स्ट स्टेपमध्ये 56. आता हे किती आहे, हे 2 आणि 7 3 टाइम्स 2 आहे मल्टिप्लाय बाय 7. इथे आपण हे सर्व लिहून घेतलेलं आहे. नंतर 32 1 2 3 4 5 फॅक्टर 2 चे पडलेले आहे. 1 2 3 4 5 लिहून घेतले आहे इथे. नंतर देअरफॉर एचसीएफ इज इक्वल टू 2 2 2. आता हे 3 कॉमन कसे काय आलेले हे बघा. याच्यामध्ये हा 2 आलेला, हा 2 हा 2 हा 2 इथं 2 इथं 2. नंतर नेक्स्ट आहे का 7 याच्यामध्ये नाही, म्हणून 2 किती टाइम्स आहे, 3 टाइम्स आहे म्हणून मी ते काय द कॉमन फॅक्टर ऑफ 2 ऑकर ट्राईस म्हणजे किती, 3 वेळा इन बोथ नंबर म्हणजे 56 आणि 32 या नंबरमध्ये. इथे काय एचसीएफ इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. आता इथे कसं 8 कसं काय आलं ते पण सांगतो. 2 × 2 किती झाले आपले, 2 2 जा 4 रिमेनिंग किती राहिले, हे 2 बरोबर. 4 × 2 याचा आन्सर किती आलं होतं, 4 4 मल्टिप्लाय बाय 2 8 4 2 जा 8 म्हणून हे 8 आन्सर आले. आलं लक्षात. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. थर्ड नंबर आहे क्वेश्चन 40 60 आणि 75. तर युनिट प्लेसला इथे किती आहे, 0 आहे, मग आपण 2 ने डिवाइड करूया. 2 2 जा 4 2 0 जा 0. ओके, नेक्स्ट 2 1 जा 2 2 0 जा 0. 2 5 जा 10 5 1 जा 5. ओके,
40चे फॅक्टर झाले, नंतर 60चे फॅक्टर वाढायचे आपल्याला. युनिट प्लेसला किती आहे 0 आहे. मग कशाने डिवाइड होऊ शकतं आपलं 2 ने. 2 3 जा 6, 2 0 जा 0. परत युनिट प्लेसला 0 2 ने डिवाइड होऊ शकते. 2 1 जा 2, 1 रिमेनिंग, 1 0 10 झाले. 2 5 जा 10, 3 5 जा 15. आता इथं 15ला कसं काय डिवाइड केले हे पण सांगतो मी. या दोघांची 2 नंबर असता इथं किती पण 3 नंबर असो 4 नंबर असो, त्यांची काय करायची आपल्याला ॲडिशन करायची. 5 + 1 किती झाले 6 झाले बरोबर. 6ला 3 ने डिवाइड होत असेल तर याला काय 15ला आपण 3 ने डिवाइड करू शकतो. म्हणजे 3 5 जा 15, 5 1 जा 5. ओके. नेक्स्ट तर युनिट प्लेसला इथं किती 5 असेल तर कशाने आपण इथं पहिल्यांदा काय करू शकतो आपण 2 ने डिवाइड होतं का नाही. युनिट प्लेसला काय 0 2 याच्यापैकी नंबर आहे का नाही आहे. मग आपण 3 ने डिवाइड करून बघू. 7 + 5चे ॲडिशन किती होते 12 होते. 12ला 3 ने डिवाइड होते 3 4 जा 12. मग याला आपण 3 ने डिवाइड करू शकतो. 3 2 जा 6 बरोबर. 6 1 रिमेनिंग राहिला. 3 2 जा 3 5 जा 15. ओके. 5 5 जा 25, 5 1 जा 5 झाली फॅक्टर तिघांची पाडून. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचे आपल्याला आता हे फॅक्टर पडलेले आहे हे सर्व लिहून घ्यायचे आहे. तिथे घेतले लिहून इथे 2 2 2 5, 3 × 2 2 2 3 5, 2 2 3 5, नंतर 3 5 5, 3 5 5. ओके. तर यामध्ये कॉमन बघायचा 2 आहे कशामध्ये नाही आहे. मग नेक्स्ट कोणता नंबर येतोय 3 याच्यामध्ये नाही आहे याच्यामध्ये आहे. ओके. म्हणजे 3 पण येणार नाही. मग नेक्स्ट कॉमन काय आला 5च. मग 5 हा तिघांमध्ये पण कॉमन आहे बरोबर. हे तिघांमध्ये पण कॉमन म्हणून आपण दिलं देअरफॉर द कॉमन फॅक्टर 5 ऑकर वन्स इन ऑल नंबर. एकदाच काय 5 हा नंबर तिन्ही नंबरमध्ये काय झालेला आहे कॉमन आलेला आहे. मग देअरफॉर HCF = 5. आलं लक्षात. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. 4th नंबर एक्झाम्पल आहे 16 आणि 27. 16 युनिट प्लेसला 6 आहे म्हणून 2 ने डिवाइड होऊ शकतं. 2 8 जा 16, 8 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 1 जा 2 झाले. 16चे फॅक्टर पाडलो. ते 16चे फॅक्टर आपण इथे लिहून घेतले. 2 4 टाइम्स आहे 1 2 3 4 मल्टिप्लायच्या फॉर्मॅटमध्ये लिहून घ्यायचं आहे. नंतर 27चे 2 ने डिवाइड होईल का युनिट प्लेसला 7 असल्यावर नाही. मग या दोघांची ॲडिशन करा. 2 + 7 9, 3 ने 9ला डिवाइड होतं. ओके. 3 3 जा 9. म्हणून याला या डिजिटला आपण काय करू शकतो 3 ने डिवाइड करू शकतो बरोबर. 3 9 जा 27 बरोबर. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये 3 3 जा 9, 3 1 जा 3. नेक्स्ट स्टेपमध्ये 3चे फॅक्टर लिहून घेतले आपण. ओके. आता यामध्ये कॉमन काही दिसते का तुम्हाला. याच्यामध्ये पण नाही याच्यामध्ये पण नाही. याच्यामध्ये 2 नंबर याच्यामध्ये 3 नंबर आहे. मग जेव्हा याच्यामध्ये काहीही नंबर नसतील तेव्हा काय असतो आपला 1 हा कॉमन फॅक्टर असतो. मग नो नंबर एक्सेप्ट 1 इज अ कॉमन नंबर. हे नेहमी लक्षात ठेवा. कोणताच नंबर कॉमन नसेल तेव्हा काय असतो 1 हा कॉमन नंबर एक्सेप्ट केला जातो. म्हणून देअरफॉर HCF = 1. आलं लक्षात. त्याला नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. 5th एक्झाम्पल 18 32 48 बरोबर. इथं किती 18 घेतलेला फर्स्ट नंबर. 2 9 जा 18, 3 3 जा 9, 3 1 जा 3. ओके. 32 2 1 जा 2, 2 6 जा 12, 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 1 जा 2 झाले फॅक्टर पाडून. नेक्स्ट स्टेपमध्ये 8 युनिट प्लेसला मग 2 ने आपलं डिवाइड होणार आहे. 2 2 जा 4, 2 4 जा 8. नेक्स्ट स्टेपमध्ये युनिट प्लेसला 4 आहे 2 ने डिवाइड होऊ शकते. 2 1 जा 2, 2 2 जा 4. नेक्स्ट स्टेपमध्ये युनिट प्लेसला परत 2 आहे 2 ने डिवाइड होऊ शकतं. 2 6 जा 12, 2 3 जा 6, 3 1 जा 3. ओके. फॅक्टर पाडून झाले आपले सर्वांचे. नेक्स्ट स्टेपमध्ये 18चे फॅक्टर किती आले 2 3 3 लिहून घेतले. 32चे फॅक्टर लिहून घेतले. 48चे पण फॅक्टर आपण लिहून घेतले. ओके. नेक्स्ट स्टेपमध्ये याच्यात कॉमन काय काय आहे ते बघा. 2 कॉमन आहे. इथे पण 2 आहे इथे पण 2 आहे. हे फर्स्ट केलं. 3 आहे याच्यामध्ये नाही आहे. ओके. मग कॉमन काय झाला 2 झाला. दो कॉमन नंबर 2 ऑकर वन्स इन ऑल नंबर. एकदाच काय 2 नंबर सगळ्यांमध्ये कॉमन आलेला आहे. म्हणून देअरफॉर HCF = 2.
6 नंबर एक्झाम्पल 105 154. 105 मध्ये आता याला डिवाइड कसं करायचं. मोठा नंबर आहे, मला युनिट प्लेसला 5 आहे, 2 ने डिवाइड नाही होऊ शकत. नंतर 3rd ने डिवाइड होते का चेक करायचं आहे आपल्याला. 1 + 0 1, 1 + 5 6. 6 ला 2 ने डिवाइड होतं, 3 ने डिवाइड होतं, 3 2 6. मग ह्या नंबरला आपण 3 ने डिवाइड करू शकतो. म्हणजे 3 3 9, 10 - 9 मायनस केला 1 रिमेनिंग राहतो. 1 + 5 15, 3 5 15. ओके. नेक्स्ट स्टेपमध्ये 5 7 35, युनिट प्लेसला 5 आहे. नंतर 7 1 7. नेक्स्ट स्टेपमध्ये 2 7 14, 1 रिमेनिंग राहिला, 14 झाले, 2 7 14. नेक्स्ट स्टेपमध्ये 7 1 7, 7 1 7, 11 1 11 झाले फॅक्टर. नंतर 105 चे फॅक्टर काय 3 5 7 आणि 154 चे फॅक्टर 2 7 11 लिहून घेतले. तर यामध्ये कॉमन काय आपला इथे 7 आहे, इथे पण 7 आहे. मग HCF देअरफॉर HCF इज इक्वल टू 7. आलं लक्षात. 7 नंबर एक्झाम्पल 42 45 48. 42 ला डिवाइड करायचे 2 ने. 2 2 4, 2 1 2. नेक्स्ट 2 7 21, 7 1 7. नेक्स्ट स्टेपमध्ये 3 1 3, 1 5 रिमेनिंग राहिला, 3 5 15, 3 5 15, 5 1 5. नेक्स्ट स्टेपमध्ये 48, 2 2 4, 2 4 8, 2 1 2, 2 2 4, 2 6 12, 2 3 6, 3 1 3. समजले फॅक्टर. नेक्स्ट तर हे फॅक्टर आपण इथे लिहून घ्यायचे. 42 चे फॅक्टर 2 3 7, 45 चे फॅक्टर 3 3 5, 48 चे फॅक्टर हे लिहून घेतलेले आपण. आता याच्यामध्ये कॉमन 2 आहे का तिघांमध्ये? नाही आहे. मग नंतर नेक्स्ट काय 3 चेक करता. 3 इथे आहे बरोबर, इथे पण आहे आपला आणि इथे पण आहे. मग 3 काय झाला कॉमन. 7 आहे का कुठे तिघांमध्ये? नाही आहे. द कॉमन फॅक्टर 3 ऑकर्स वन्स इन ऑल टाइम. 3 काय वन्स टाइम तिघांमध्ये पण कॉमन आलेला आहे. म्हणून देअरफॉर HCF इज इक्वल टू 3. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 57 75 102. 3 आणि 57. 3 ने कसं काय डिवाइड होतं. 7 + 5 केलं तर किती होतं 12. 12 ला 3 डिवाइड होतं म्हणून आपण 3 ने डिवाइड करू शकतो. 3 1 3, रिमेनिंग किती राहता 5 - 3, 2 राहतील रिमेनिंग. 3 9 27. ओके. 19 1 19. आता इथं हा काय आहे प्राईम फॅक्टर, त्यामुळे त्याला आपण डायरेक्टली 19 ने डिवाइड करू शकतो. 3 2 6, 3 5 15, 5 5 25, 5 1 5. नेक्स्ट स्टेपमध्ये 2 5 10, 2 1 2, 3 1 3, 5 - 3 सबट्रॅक्शन केलं किती रिमेनिंग राहता 2 राहता बरोबर. 21 झाले. 3 7 21, 17 1 17. हे फॅक्टर पाडलेले आहे आपण याच्यामध्ये. आता इथे लिहून घ्यायचं आहे 57 75 102. फॅक्टर 3 19, 3 5 5, 2 3 17 लिहून घेतले. आता याच्यामध्ये कॉमन काय आहे. इथे 3 कॉमन आहे याच्यामध्ये, 3 याच्यामध्ये पण आहे, याच्यामध्ये पण आहे. ओके. मग आता देअरफॉर HCF इज इक्वल टू 3. लक्षात. हे झालं याचं ॲन्सर. नेक्स्ट नंबर आहे 56 आणि 57. यामध्ये आपल्याला HCF काढायचा आहे. 2 2 4, 1 रिमेनिंग राहतो. 2 8 16 बरोबर. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये 2 1 2, 2 4 8, 2 7 14, 7 1 7. नेक्स्ट स्टेपमध्ये 3 1 3, 2 रिमेनिंग राहतो. 3 2 27, 3 9 27, 19 1 19. हे कॉमन फॅक्टर आलेले इथे लिहून घ्यायचे आहे आपले. ओके. फॅक्टर्स लिहून घेतले आपण प्राईम फॅक्टर्स 56 आणि 57चे. नेक्स्ट स्टेपमध्ये नंबर ऑफ कॉमन फॅक्टर एक्सेप्ट 1 इज अ कॉमन डिवायझर. आता याच्यामध्ये कोणताही कॉमन नंबर नसल्यामुळे काय झाला आपला एक्सेप्ट 1 हा आपला काय झाला कॉमन फॅक्टर झाला. HCF इज इक्वल टू 1. हे 3 नंबर दिलेले आहे. फर्स्ट नंबर घेऊ आपण 777. आता इथे किती तिघांची ॲडिशन करा.
21 येते, 21ला 3ने डिवाइड होतं म्हणून या नंबरला काय आपण 3ने डिवाइड करू शकतो. मग 3 2 जा 6, 1 रिमेनिंग राहतो 17 झाले, 2 5 जा 15, 2 रिमेनिंग राहतील परत 27 झाले, 3 9 जा 27. नेक्स्ट स्टेपमध्ये 7ने डिवाइड करतोय आपण, 7 3 जा 21, किती रिमेनिंग राहतील 4, 7 7 जा 49, 37 1 जा 37. सेकंड नंबर आहे 315. आता इथे किती युनिट प्लेसला ती तिघांची ॲडिशन केली तर किती होतात, 3 + 1 4, 4 + 5 9, 3ने डिवाइड होऊ शकतं. मग 3 1 जा 3, रिमेनिंग किती 0, 1ला डिवाइड होत नाही म्हणून 0 घेतला. नंतर 15, 3 5 जा 15. ओके, 105 या दोघांची ॲडिशन किती होती 6 होते, तिघांची ॲडिशन 6 होते, त्याच्यामुळे आपण काय करू शकतो 3ने डिवाइड करू शकतो. 3 3 जा 9, 1 रिमेनिंग राहतो 15 झाले, 3 5 जा 15. ओके, नेक्स्ट आहे युनिट प्लेसला 5 आहे. मग 2ने डिवाइड होईल का, नाही होणार. 3ने डिवाइड होईल का, 5 + 3ची ॲडिशन 8 येते, 8ला 3ने डिवाइड होत नाही, त्यामुळे आपण काय करू 4ने पण डिवाइड होते का, नाही होत. मग इथे कशाने डिवाइड होऊ शकतो 5ने, युनिट प्लेसला काय 5 आहे त्यामुळे. मग 5 7 जा 35, 7 1 जा 7. नेक्स्ट स्टेपमध्ये हे बघा इथे, आता इथे 7 तर कसं केलेलं आहे बघा, इथे काय केलेलं आहे मी, या दोघांची काय करावं लागतं, हा फर्स्ट 2 डिजिट आहे ते आपल्याला ॲज इट इज इथं खाली लिहून घ्यावं लागतं आणि ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन 9 2 चा किती करावं लागतं 18, फर्स्ट नंबर आणि लास्ट नंबर यांची मल्टिप्लिकेशन केली असता किती होती 18 येते बरोबर. 9 2 जा 18 आली, ते कशातून नंबरमध्ये फर्स्ट 2 डिजिटमधून आपल्याला काय करायचे असतात, सबट्रॅक्ट करायचे असतात. मग त्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन 7 आली, 7च्या याच्यामध्ये तर काय करू शकतो आपण 7ने डिवाइड करू शकतो, लक्षात. नेक्स्ट आहे आपला 588. मग इथं युनिट प्लेसला 8 आहे, आपण कशाने डिवाइड करू शकतो 2ने. 2 2 जा 4, 1 रिमेनिंग राहिला 18 झाली, 2 9 जा 18, 2 4 जा 8. नेक्स्ट युनिट प्लेसला 4 आहे, परत आपण 2ने डिवाइड करू शकतो. 2 1 जा 2, 2 4 जा 8, 1 रिमेनिंग राहिला 14 झाली, 2 7 जा 14. परत इथं 3 4 जा 12, 3 9 जा 27, 7 7 जा 49, 7 1 जा 7. सर्वांचे फॅक्टर 3 नंबरचे लिहून घेतलेले आहे. आता यामध्ये कॉमन काय काय आहे हे बघा, इथे 3 आहे, 3 आहे, 3 आहे, तर हा 3 घेतला तरी चालेल तुम्ही. ओके, मी ते लिहिलं आहे ह्या लाईनमध्ये दिसण्यासाठी, तुम्ही हा 3 घेतला कॉमन, पण अंडरलाईन करायचा विसरायचं नाही आहे. ओके, 3 3 झाले. नंतर नेक्स्ट 7 7 7, अजून कोणता 37 याच्यामध्ये आहे का 37 कोणत्यामध्ये नाही. मग किती नंबर झाला 3 आणि 7. तर कॉमन फॅक्टर 3 and 7 ऑकर फर्स्ट इन ऑल नंबर. 3 आणि 7 काय एकदाच 3 नंबरमध्ये कॉमन आलेलं आहे, म्हणून देअरफॉर HCF इज इक्वल टू 3 × 7, 3 7 जा 21. मग काय आन्सर झाला 21 हा HCF झालेला आहे.